वसुली करून परत येणाऱ्या भारत फायनान्स कर्मचाऱ्याला तिघांनी रस्त्यात अडविले आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना कापरा जंगल शिवारात घडली। यवतमाळ येथील भारत फायनान्स कंपनीमध्ये पैशाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याला लखमापूर कापरा जंगलात चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटल्याची घटना घडली। संदेश संजयराव ढोकणे असे रोख रक्कम लुटलेल्या तरुणाचे नाव आहे। हा तरुण भारत फायनान्स मध्ये वसुलीचे काम करीत होता। दरम्यान हा वसुली करून बाबुळगाव यवतमाळकडे दुचाकीने येत असताना तिघांनी याला जंगल शिवारात अडवून त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला। तसेच त्याच्याजवळ असलेली 2,78,000 रुपये वसुलीची रक्कम घेऊन तिघांनी पोबारा केला। दरम्यान संदेश घटनेनंतर या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारा ग्रामीण पोलिसांना दिली। त्यावेळी लगेचच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चोरट्याचा शोध घेतला, मात्र चोरटे तिथून पसार झाले होते। दरम्यान या प्रकरणी तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला।